सगळ्यांना माझा नमस्कार. मी सुमित भावसार, ई ऑफिस आणि ई रेकॉर्डचा डिव्हिजनल कोऑर्डिनेटर अँड ट्रेनिंग एक्सपर्ट. आज आपण बघणार आहोत की ई ऑफिस मध्ये युजर क्रिएशन प्रोसेस, त्यानंतर पोस्ट क्रिएशन प्रोसेस आणि पोस्ट असाइन हे कशा प्रकारे केलं जातं. मग त्यासाठी काय काय आवश्यकता आहे, तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गव्हर्नमेंट ईमेल आयडी आपला लागत असतो. तिथून आपण सुरुवात करूया आणि एक एक स्टेप आपण आता बघूया. मी प्रेझेंटेशन शेअर करतो. चांगली माझी स्क्रीन दिसते आपल्याला प्रेझेंट वर्ड फाईल. हो सर. ओके, तर ई ऑफिस इम्प्लिमेंटेशन चे काही स्टेप्स आहेत ते आपण बघणार आहोत एक एक करून. तर सगळ्यात अगोदर ओयू क्रिएशन म्हणजे ऑर्गनायझेशन युनिट क्रिएशन असतं. ऑर्गनायझेशन युनिट क्रिएशन म्हणजे काय, तर आपलं ऑफिस क्रिएट करणं. फॉर एक्झाम्पल DYSLR मिरज असेल, DYSLR मान, DYSLR महाबळेश्वर किंवा CTSO सांगली, असे वेगवेगळे ऑफिस क्रिएशन करणं, त्याला म्हणतात ओयू ऑर्गनायझेशन युनिट क्रिएशन. ते आपलं सगळ्यांचं पुणे डिव्हिजनचं मी संपवलं आहे, ते आपलं कम्प्लीट झालं आहे. पुढची स्टेप जी असते ती गव्हर्नमेंट ईमेल क्रिएशन असते. ती पण बऱ्याच ऑफिसची आपल्याकडे कम्प्लीट झाली आहे. पण त्याच्यात ते करताना गव्हर्नमेंट ईमेल क्रिएट करण्यासाठी जी आपल्याकडनं 10 कॉलमची माहिती लागते, त्यात आपण बघणार आहोत की काय काय माहिती द्यायची. तर मी शीट आपल्या समोर ईमेल क्रिएशनचं फॉर्मॅट आपल्या समोर शेअर करतो. सांगली, तुमचा तो माईक वरचा ऑफ कर. हा हो सर, ऑफ. आणि मेन माईक पण ऑफ करा. ठीक आहे, आपण बघू शकता गव्हर्नमेंट ईमेल क्रिएशन मध्ये 10 कॉलम कुठले कुठले, तर फर्स्ट नेम, लास्ट नेम, डेझिग्नेशन, त्याचं डिपार्टमेंटचं नाव, स्टेट, कंट्री कोड, मोबाईल नंबर, डेट ऑफ रिटायरमेंट, लॉग इन आयडी, कम्प्लीट ईमेल ऍड्रेस, डेट ऑफ बर्थ आणि एम्प्लॉई कोड. एवढे 10 कॉलम जे आपल्याला लागत असतात. त्याच्यात आपण बघणार आहोत की काय काय माहिती कशा प्रकारे घेतली जाते. तर फर्स्ट नेम, लास्ट नेम हे द्यायचं आहे. आपलं डेझिग्नेशन पदनाम जे असेल ते भरायचंय. डिपार्टमेंटचं नाव, समजा रेव्हेन्यू असेल तर रेव्हेन्यू, लँड रेकॉर्ड असेल तर लँड रेकॉर्ड हे भरायचंय. हे स्टेट आणि कंट्री कोड हा कॉमन असतो, महाराष्ट्र आणि 91. मोबाईल नंबर प्रत्येकाने वैयक्तिक आपला शेअर करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं रिटायरमेंट डेट. रिटायरमेंट डेट देताना मात्र जो फॉर्मॅट दिलाय त्यात डॅशच वापरायचा आणि कम्प्लीट रिटायरमेंट डेट द्यायची, जिथे या प्रकारे 31-03-2035. बरेच लोक यात चुकी करत असतात, दुसरे सिम्बॉल टाकत असतात, त्यामुळे फाईल अपलोड होत नाही. त्यानंतर लॉग इन आयडी आणि कम्प्लीट ईमेल ऍड्रेस याच्यात फरक कसा आहे बघा. आता लॉग इन पहिले आपण कम्प्लीट ईमेल ऍड्रेस बघून घेऊ. कम्प्लीट ईमेल ऍड्रेस कसा बनवला इथे. आता ह्या युजरचं नाव होतं निलेश देशमुख, तर इथे मी काय युज केलं आहे, निलेश.देशमुख. याचा कंपल्सरी फॉर्मॅट आहे की इथे डॉट द्यावं लागेल, निलेश.देशमुख, आणि इथे पुढे 77 लावलंय, म्हणजे त्यांचे जन्मसाल 77 होतं म्हणून मी ते 77 घेतलं आहे. तर तुम्ही दुसरे पण डिजिट इथे घेऊ शकतात. आणि त्यानंतर काय करायचं, कंपल्सरी @mah.gov.in. ओके, हा असं कम्प्लीट ईमेल ऍड्रेस आहे. दुसरं फॉर एक्झाम्पल दुसरं बघणार, एका व्यक्तीचं नाव आहे कोमल माने, तर komal.mane88@mah.gov.in याप्रमाणे येईल. ओके, आता इथे 88 च्या जागी ते दुसरे डिजिट देऊ शकत होते, ते देऊ शकतात. आता लॉग इन आयडी काय आहे, ह्या ईमेल ऍड्रेस मध्ये जो ऍड्रेसचा अगोदरचा पार्ट आहे तोच लॉग इन आयडी आहे. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात. ऍड्रेसचा अगोदर पार्ट लॉग इन आयडी म्हणून युज करायचा आहे. डेट ऑफ बर्थ पण आपली जन्मतारीख द्यायची, पण ती ह्याच फॉर्मॅटमध्ये द्यायची, दुसऱ्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये ऍक्सेप्ट केली जात नाही. त्यानंतर आपला एम्प्लॉई कोड म्हणजे सेवार्थ आयडी, तो आपण इथे शेअर करायचा आहे. एवढंच एक फाईल, एक्सेलची फाईल तुम्ही बनवून तुमच्या डिस्ट्रिक्टच्या नोडल अधिकारी किंवा डिस्ट्रिक्टचे मास्टर ट्रेनर कडे तुम्ही सुपूर्द करायचं आहे. ओके, आपण आता आपलं पहिलं स्टेप संपली ईमेल क्रिएशनची. आपण दुसरं बघूया. आता हे आपलं डन झालं, पुढची प्रोसेस. त्यानंतर आता बघणार आहोत ईमेल आयडी, सॉरी, एम्प्लॉई मास्टर डेटा म्हणजे EMD क्रिएशन, एम्प्लॉई मास्टर डेटा क्रिएशन. आता एम्प्लॉई मास्टर डेटा क्रिएशन म्हणजे काय, तर 24 कॉलम किंवा 26 कॉलमची एक माहिती असते ई ऑफिसचं अकाउंट क्रिएट करण्यासाठी. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा जे कॉलम असतो तो कुठला असतो, तर गव्हर्नमेंट ईमेल आयडी हा सगळ्यात महत्वाचा कॉलम त्यातला आहे. मग त्यात काय करायचं, ती कशी भरायची, त्याचे एक सॅम्पल नमुना मी आपल्या सगळ्यांना शेअर केलाय. आपल्या डिव्हिजन मध्ये हातकलंगणे म्हणून एक तालुका आहे,
DYSLR ऑफिस आहे हातकलंगणे कोल्हापूर जिल्ह्यातलं, त्याची सॅम्पल फाईल मी आपल्याला सगळ्यांना शेअर केली आहे. त्याप्रमाणे सेम टू सेम बनवायचे, फक्त तिथे आपल्या एम्प्लॉईचा डेटा टाकायचा आहे. तर तो कसा असतं, ती फाईल कशी असते ते आपण बघणार आहोत. मी सुरुवातीला आपल्याला हातकलंगण्याची एक फाईल दाखवतो. तर आपण बघू शकता याप्रमाणे EMD फाईल असते. याच्यात हे जे ग्रीन कलर मध्ये जे दिले ते ब्रँच नेम आहे आणि त्यामध्ये ब्रँच नेम मध्ये तिथे जेवढे एम्प्लॉई असतील त्यांचे नाव ऍड केलंय. फॉर एक्झाम्पल इथे मेंटेनन्स सर्व्हर मध्ये एवढे नाव ऍड केलेले 6 लोक, तर मेंटेन सगळ्यांना एका याच्यात टाकायचंय. जरी ती कुठली पोस्ट वॅकंट असली असती तर याप्रमाणे बघा, आपण बघू शकता पोस्ट वॅकंट आणि कारण की तुमच्याकडे जी पोस्ट मंजूर आहे पण ती वॅकंट आहे, तर तरी सुद्धा तुम्ही असं बनवून ब्लँक ठेवायचंय तिथे. जर एखाद्याचा गव्हर्नमेंट ईमेल आयडी बनला नसेल तरी सुद्धा त्याची माहिती द्यायची आहे, पण तिथे ब्लँक ठेवा याप्रमाणे. ओके, EMD मध्ये 24 कॉलमची माहिती देताना प्रॉपर माहिती भरा. यामध्ये आपण बघू शकतात आपले जन्मतारीख आहे, नंतर सर्व्हिस सेवार्थ आयडी आहे, रिटायरमेंट डेट आहे, मोबाईल नंबर आहे, अशी वेगवेगळी माहिती आपल्या कंप्लीट याच्यात दिली. आपल्या रिपोर्टिंग ऑफिसरचं त्यामध्ये नाव आहे. ही सगळी संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे. EMD मध्ये ही माहिती आपण प्रॉपर भरून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर या EMD मध्ये एक दुसरी शीट आहे, त्याला म्हटलं जातं फाईल हेड. फाईल हेड म्हणजे काय, तर आपलं संकलन, आपल्या ऑफिसचं संकलन. तर ते कसं भरायचंय, आता इथे हातकलंगणे होतं म्हणून DYHAT म्हणजे DYSLR हातकलंगणे असं शॉर्ट तुम्ही तुमच्या ऑफिसचं नाव इथे द्यायचंय. आता एका हातकलंगणीला या प्रकारे फाईल हेड आहेत, तर सेम टू सेम दुसऱ्या तालुक्यांना पण सेम असणार आहेत. थोडेफार काही बदल होत असतील तर त्यात तुम्ही ऍड करू शकतात, किंवा हेच कॉपी पेस्ट केलं, फक्त पहिला कॉलमचं नाव चेंज केलं तरी सुद्धा ते चालणार आहे. आणि जर तुम्हाला काही ऍड करायचे तुम्ही ते पॉइंट्स नुसार ऍड करू शकता. तर ते कसं केलंय, तर बघा इथे प्रायमरी कोड 11 घेतला आहे, त्यानंतर इथे 11 ते कम्प्लीट 60 पर्यंत आपण बघू शकता. ही बघा रो, इथपर्यंत पहिलं संकलन झालं. मग 12 नंबर सुरू केला, पण थर्ड कोड जो होता तो आपला सेकंडरी हेड कोड, तो पुन्हा 11 पासूनच सुरुवात करायचा आहे. म्हणून तुम्ही ही शीट रेफर करा, ही शीट कॉपी केली तरी चालेल, फक्त पहिल्या कॉलमचं नाव आपण प्रॉपर बदलून घ्या. ओके, किंवा आणि याच्यामध्ये कुठे आपल्या दुसऱ्या तालुक्याचे नाव असेल तर ते एडिट करून किंवा म्हणजे सर्च करून रिप्लेस करून घ्या, आपल्या तालुक्याचे नाव करून घ्या. एवढी आपण एक फाईल बनवायचंय. त्यानंतर ऑर्गनायझेशन युनिट एक स्ट्रक्चर असतं, हे पण सेम टू सेम राहणार आहे, फक्त याच्यात तुमच्या तालुक्याचे नाव यामध्ये येणार आहे. हातकलंगणे निघून तुमच्या तालुक्याच्या तुमच्या ऑफिसचं नाव यामध्ये येणार आहे. EMD बाबतीत सगळ्यांना समजलं? EMD समजली नसेल तर मला विचारू शकतात. सांगली, EMDचं प्रॉपर समजलंय आपल्याला? येस सर. हॅलो, आता आपण पुढच्या स्टेपला जाऊया. आता पुढचं काम आपलं काय आहे, तर आपल्याला युजर ऑफिस मध्ये क्रिएट करून घ्यायचा आहे. तो कशा पद्धतीने करणार, EMD वापरून, म्हणजे एम्प्लॉय मास्टर डेटाचा डेटा वापरून आपण युजर कसे क्रिएट करणार ऑफिस मध्ये ते आपण आता बघणार आहोत. तर त्यासाठी काय आवश्यक आहे, तर आपल्याकडे EMD असणं आवश्यक आहे. आता कसं लॉग इन करायचं, कोणाचं लॉग इन करायचं ते आपण बघणार आहोत. तर ऑफिसचं लॉग इन आपल्याला करावं लागेल. त्यासाठी काय वापरायचंय, तर हा URL आपल्याला वापरायचा आहे. URL कुठला आहे, mahaeoffice.maharashtra.gov.in. ओके, mahaeoffice.maharashtra.gov.in हा URL मी कॉपी करेल आणि माझा क्रोम ब्राउझरवर पेस्ट करेल. आता माझ्याकडे ऑलरेडी लॉग इन होतं म्हणून हे नाव डायरेक्टली आलं. तुमच्याकडे लॉग इन नसणार आहे म्हणून तुमच्याकडे सुरुवातीला युजर आयडी आणि पासवर्ड विचारेल. तर कोणाचं लॉग इन करायचंय, युजर ऍड करण्यासाठी लॉग इन कोणाचं करायचंय,
तर तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधीक्षकांचं मान्य जिल्हाधीक्षकांचं लॉग इन तुम्हाला करावं लागेल. त्यांचा गव्हर्नमेंट ईमेल आयडी आणि त्या गव्हर्नमेंट ईमेल आयडीचा पासवर्ड याने तुम्ही लॉग इन करणार. त्यांना ओटीपी जाईल. ओटीपी करून तुम्ही लॉग इन करू शकता. आता मी एक्झाम्पल म्हणून सांगलीचे मान्य सेठिया मॅडम आहे त्यांचं लॉग इन केलं आहे. सुरुवातीला मी धन्यवाद करतो मॅडमांचा की त्यांनी त्यांचं लॉग इन आयडी पासवर्ड आमच्या सोबत शेअर केलं ट्रेनिंगसाठी. तर आपल्याला युजर आता ऍड करायला घ्यायचे. तर आपण बघणार आहोत युजर कसे ऍड करायचे. तर एक एक स्टेप आपण बघू. सुरुवातीला असा मी पुन्हा रिपीट एक करून देतो. mahaeoffice.maharashtra.gov.in टाकल्यानंतर आपण गव्हर्नमेंटचं युजर आयडी पासवर्ड वापरायचं आहे DSLR यांचं. त्यानंतर आपल्या समोर अशी लॉग इन स्क्रीन येईल. आता आपल्याला युजर क्रिएशनची प्रोसेस स्टार्ट करायची. तर आपण करूया. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर कृपया विचारा. समजलंय? सांगली बारामती तेच बघणार आहोत आपण. आता नव्याने सुरुवात करूया युजर क्रिएशन प्रोसेस करण्यासाठी. कोणतं ऑप्शन आहे त्यासाठी? क्रिएट न्यू एम्प्लॉई. ते कसं करायचंय तर सुरुवातीला mahaeoffice.maharashtra.gov.in हा URL वापरायचा आहे. या व्यतिरिक्त कुठलाच URL वेबसाईट वापरायची नाही. हीच वेबसाईट आपण यूज करायची. याला मी कॉपी करेल आणि जस्ट माझ्या ब्राउझरवर पेस्ट करून घेईल. पेस्ट करून घेतल्यानंतर आपल्या समोर लॉग इनची स्क्रीन येईल. इथे आता माझ्याकडे ऑलरेडी लॉग इन होतं म्हणून डायरेक्ट ओपन झालं. आपल्याला परिचय लॉग इनची स्क्रीन येईल. त्याच्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्याचे मान्य जिल्हा अधीक्षक जे आहे DSLR आहेत त्यांचं लॉग इन आयडी पासवर्ड वापरून आपल्याला युजर ऍड करून घ्यायचे. आता मी एक्झाम्पल साठी सांगलीचं युजर आयडी पासवर्ड यूज करतोय. मी सेठिया मॅडमांचं धन्यवाद करेन की त्यांनी युजर आयडी पासवर्ड आमच्या सोबत ट्रेनिंग पर्पज करता शेअर केलं. त्यांचं युजर आयडी पासवर्ड वापरून आता मी त्यांच्या जिल्ह्यातील जे CTSO ऑफिस आणि DYSLR ऑफिस आहे ते आपण ऍड करणार आहोत. त्यांचे युजर क्रिएशन करणार आहोत. ते आपण वन बाय वन बघूया. तर त्यांचं लॉग इन केल्यानंतर त्यांच्या लॉग इनच्या बटनावर क्लिक केल्यानंतर त्यांना रजिस्टर मोबाईल नंबर ओटीपी जाईल. ओटीपी टाकल्यावरती तुम्ही लॉग इन करू शकाल. मग तुमच्या समोर ही स्क्रीन येईल. ही स्क्रीन आल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल युजर क्रिएशन कसं करायचं ते आपण आता बघणार आहोत. मी अदर सर्व्हिसेसला जाईल. त्यानंतर मी PIMS या ऑप्शनवर क्लिक करेल. आपल्या समोर नवीन टॅब ओपन होईल. आपल्या ऑफिसचे किती युजर ऍड झालेले आहेत हे बघण्यासाठी सुरुवातीला डायरेक्टली हे ऑप्शन आपण यूज करू शकतात. इथे मी प्रायमरी ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यूज करेन. नंतर डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट लँड रेकॉर्ड सांगली. त्यानंतर जे ऑफिस मी ऑलरेडी बनवून ठेवलं आहे त्यांचं मी डेटा सर्च करू शकतो. मी पलूसचं सर्च करतो. सर्च मध्ये जातो तर 9 युजर आपण ऍड केलेले होते. आता मला कुठलं ऍड करायचे? नव्याने युजर कुठले ऍड करायचे मला? तर मला CTSO सांगली हे ऍड करायचंय. CTSO सांगलीची मला EMD प्राप्त झालेली आहे. ती EMD वापरून मी पूर्ण त्यांचा युजर क्रिएशन आता करून दाखवणार आहे आपल्याला. तर स्टेप बाय स्टेप आपण बघूया. ही EMD फाईल येईल. आता कुठल्या ऑप्शनला जायचं तर क्रिएट न्यू एम्प्लॉई. क्रिएट न्यू एम्प्लॉई हे ऑप्शन आपण यूज करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ही विंडो येऊन जाते. या विंडो मध्ये एक एक स्टेप आपण बघूया की कशा प्रकारे माहिती भरायची. याचे मी व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करणार आहे. त्यासोबतच स्क्रीनशॉट देखील आपल्याला युजर क्रिएशनचे शेअर करणार आहे जेणेकरून आपण इझिली डेटा एंट्री करू शकणार आहे. जिल्ह्यातील जे मास्टर ट्रेनर आहे आणि तालुक्याचे मास्टर ट्रेनर त्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे. सांगली माझा आवाज क्लिअर आहे? तर मी पुढच्या स्टेपला जातो. येस सर. मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे निवडेल. त्यानंतर रॅपर ऑर्गनायझेशन म्हणजे डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड सांगली आपल्या जिल्ह्याचे ऑफिस निवडेल. त्यानंतर OU मी म्हटलं होतं आपल्याला OU क्रिएशन जे ऑफिस क्रिएशन झालेलं असेल तर आपल्याला ते इथे दिसेल. आता मला CTSO चे निवडायचं म्हणून मी CTSO सांगली घेईल. CTSO सांगली हे ऑप्शन निवडेल. आता डेटा एंट्री आपली स्टार्ट झालेली आहे. त्यानंतर इथे बाय डिफॉल्ट ऑप्शन जे ठरवून दिले ते मी सांगेल. सर्व्हिसला आपण इथे नो सर्व्हिस ऑप्शनच क्लिक करायचं आहे. यासाठी कुठे कोणतं ऑप्शन क्लिक करायचे याच्यासाठी मी आपल्याला एक PDF यानंतर दाखवतो. जे बाय डिफॉल्ट ऑप्शन आहे त्याच्यात कुठलाही चेंज करायचं नाहीये आपण. जिथे स्टार मार्क आहे ते कंपल्सरी फील्ड आहे. सर्व्हिस कॅडर आपण इथे नॉट ऍप्लिकेबल घ्यायचं. आता इथे पहा डेट ऑफ जॉईनिंग गव्हर्नमेंट सर्व्हिस. आता हा डेटा कुठून मिळेल मला? EMD मधनं. मी सुरुवातीला कोणाची डेटा एंट्री करतोय? कुठल्या युजरची करतोय? तर मी सुवर्णा मसने मॅडम ज्या की CTSO ऑफिसर आहे कुठल्या CTSO सांगलीच्या
त्यांच्या डेटा मी इथे डेटा एंट्री करतो. आता त्यांची गव्हर्नमेंट जॉईनिंग डेट कधी आहे बघा, 2007. सेवेत कधी रोजी आले, ती कॉपी करायची आहे. अल्टर टॅब पेस्ट करून इकडे फक्त दुसऱ्या टॅबला आपण येतो. अल्टर टॅबने जे मिनिमाइज झालेले टॅब येतं ते आपल्या समोर येत असतं. पुन्हा मी इकडे अल्टर टॅब करून इकडे येईल आणि जस्ट पेस्ट करेल. कंट्रोल व्ही, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, एवढंच करायचं आहे यामध्ये. त्यानंतर सोर्स ऑफ रिक्रुटमेंट काय आहे तर डायरेक्ट आहे. त्यानंतर इथे पुढे काय टाकायचं आपला आयडेंटिफिकेशन नंबर. तो कुठला असतो आपला, तो सेवार्थ आयडी असतो. इथे पण आपला सेवार्थ आयडी. मी अगोदर काय केलं, कॉपी पेस्टच्या अगोदर मी माझी एक्सेल फाईल त्या पद्धतीने कॉलम ऍडजस्ट करून घेतले ज्या पद्धतीने मला डेटा एंट्री करायची आहे, म्हणजे इझी होतं. आता पुढचं आपण जाऊया. यामध्ये बघा आपल्याला गव्हर्नमेंट ईमेल आयडी ची आपल्याला माहिती द्यायची. यामध्ये प्रत्येक वेळेस एनआयसी हे ऑप्शनच निवडायचे आहे. दुसरं कुठलाच ऑप्शन आपण निवडायचं नाही. एनआयसी ऑप्शनला निवडलं, त्यानंतर इथे लॉग इन आयडी आणि इथे बघा खाली बघू शकता आपण ऑफिशियल ईमेल आयडी. सेम मी आपल्याला सांगितलं. आता बघा मी लॉग इन आयडी आपल्याला दाखवतो फरक काय असतो. मी लॉग इन आयडी इथे पेस्ट केला आणि इथे ईमेल आयडी पण पेस्ट केला. तर लॉग इन आयडी जो राहणार आहे तो नेहमी @चा अगोदरचा पार्ट राहणार आहे. इथे म्हणजे काय येईल, सुवर्णा डॉट मसने हे नाव येईल त्यांचं आणि ऑफिशियल ईमेल आयडी मध्ये कम्प्लीट येईल सुवर्णा डॉट मसने @gov.in. काहींचं काय येईल mh.gov.in येईल. ओके, काहींचे nic.in असेल. आता जे नव्याने ईमेल आपले बनले ते सगळे mh.gov.in ने बनले. तर मी काय केलं, लॉग इन आयडीचा इथे @चा अगोदरचा पार्ट दिला आणि इथे कम्प्लीट ईमेल ऍड्रेस दिला. त्यानंतर युजर नेम. युजर नेम म्हणजे काय, त्या युजरचं नाव, त्यांचं पूर्ण नाव इथून मी कॉपी करेल आणि इथे पेस्ट करून घेईल. ओके, त्यांचं कम्प्लीट नेम इथे आपल्या समोर येऊन गेलं. आता हे जे दुसरं ऑप्शन आहे एम्प्लॉई स्टेटस काय आहे तर सर्व्हिंग आहे, म्हणजे ते सर्व्हिस मध्ये आहे आता, तर तिथे लिहिणार सर्व्हिंग. ठीक आहे. ओके, एम्प्लॉई स्टेटस पण झालं. हे कॉमन फील्ड आहे, मी आपल्याला ते दाखवतो पुढच्या शीट मध्ये. आपण सेकंड युजर ऍड करू, त्याच्या अगोदर मी तुम्हाला ती शीट दाखवेल. पुढचा कॉलम आहे डेट ऑफ बर्थ. मी याला कॉपी करेल, इथे पेस्ट करून घेईल. पुढचा कॉलम आहे मोबाईल नंबर, कॉपी करेल, पेस्ट करून घेईल. ऍप्लिकेशन आहे, त्यांचं ऍप्लिकेशन घेतो मिसेस आणि त्यांचे जेंडर फिमेल. ओके, आता पुढचं जे ऑप्शन आपल्या समोर दिसत आहे त्यात काय करायचंय की इथे जो स्टार मार्क आहे बघा शॉर्ट नेमला, तर टाईप नाही करत बसायचं, फक्त जस्ट फुल नेम वर एक वेळा क्लिक करायचे आहे आणि शॉर्ट नेम वर दुसऱ्या क्लिक करायचंय, तर ते ऑटोमॅटिक गेट करून घेतो डेटा. ओके, इथपर्यंत आलंय सगळ्यांच्या लक्षात. पुढचं ऑप्शन आहे डेझिग्नेशन. यांचं पदनाम काय आहे, तर पदनाम आता इथून घेणार आपण सिटी सर्व्हे ऑफिसर. इथे सर्च करणार सिटी सर्व्हे ऑफिसर, सिटी सर्व्हे ऑफिसर. बघा आपण बघू शकता इथे सगळे पदनाम ऑलरेडी टाईप करून ठेवलेले. सिटी सर्व्हे ऑफिसर आपण केलं. आता हे पुढचे जे 3 फील्ड आहे हे कॉमन आहे, प्रत्येक युजरला हेच वापरायचे, दुसरं काहीच बदल याच्यात करायचं नाही. याला डायरेक्ट रिक्रुटमेंट इथे घेणार आपण अदर्स आणि या ठिकाणी रँकचे इथे घेणार डिफॉल्ट. ओके, पुढचं काय आहे तर या ब्रँचला ते कधी जॉईन झाले, अपॉइंटमेंट कधी झाली या ऑफिसला, ती तारीख आहे तर 20/8/2024. ही कॉपी करेल आणि जस्ट इथे पेस्ट करून घेईल. एका इथे पेस्ट केल्यावर ती गणना ती कॉमन येते 3 कॉलमला, सगळीकडे तेच वापरायचं आहे. ओके, आलंय सगळ्यांच्या लक्षात इथपर्यंत. आणि नंतर जस्ट मी काय शार क्लिक करेल क्रिएट युजरवर. क्रिएट युजरवर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथे लोडिंगचं शॉर्ट मध्ये ऑप्शन दाखवेल आणि युजर क्रिएटेड सक्सेसफुली ऑप्शन येईल. आता हे प्रत्येक फील्डचा कुठे काय डेटा द्यायचा, डिफॉल्ट फील्ड कोणत्या मध्ये तिथे काय द्यायचं, यासाठी मी एक पीडीएफ आपल्याला ग्रुपमध्ये ऑलरेडी शेअर केली आहे, ते आपण बघू शकता. मी पुन्हा इथे ओपन करून दाखवून देतो. जिथे मी रेड मार्क करून ठेवले त्या कॉमन फील्ड आहे, तिथे दुसरा कुठला डेटा भरायचा नाही, जो दाखवला आहे तोच भरायचा आहे. याची मी ग्रुपमध्ये ऑलरेडी शेअर केला आहे. ठीक आहे, हे आपण लक्षात घ्यायचं म्हणजे आपलं काम अगदी सोपं होईल. एक युजर ऍड करायला जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनिटं लागतो फक्त. ही वन टाइम असाइनमेंट आहे. पुन्हा आता मी एक सेकंड युजर ऍड करून आपल्याला दाखवतो. पुन्हा त्याच टॅबला ऑटोमॅटिक आपण येऊन जाऊ. पुन्हा मी काय निवडेल, आता माझं पहिला युजरचं डेटा एंट्री कंप्लीट झालेली आहे. आपण बघू शकता माझ्या या युजरची डेटा एंट्री कंप्लीट झाली, म्हणून मी याला येलो मार्क करून देतो की लक्षात राहायला पाहिजे मला, किंवा ग्रीन कलर करायचं असेल तर ग्रीन कलर करू शकतो. जो कलर तुम्हाला सुटेबल असेल तो तुम्ही करून द्या. याला हायलाइट करून देतो की ही डेटा एंट्री झाली. पुढची पोस्ट जी आहे ती वॅकंट आहे,
म्हणून ती सोडून द्यावं लागेल. हेड क्लर्क जे त्यांच्याकडे ते वॅकंट आहे. आता पुढचं जे आहे तिसरं नंबरची पोस्ट आपण बघू. याला मी काय करतो, त्याची रो मॅक्झिमाइज करून घेतो. म्हणजे मी जेव्हा डेटा एंट्री करतो ना तेव्हा मला लक्षात राहतं की मी या रोची डेटा एंट्री करतोय, दुसऱ्या रोचा डेटा शिफ्ट नको व्हायला म्हणून. ठीक आहे, आपण मी साईज वाढवून देतो बघण्यासाठी. तर आपण बघू शकतात आता डेटा एंट्री करताना आपल्याला कोणाची डेटा एंट्री करायची, किरण चव्हाण. ते कोण आहे, मेंटेनन्स सर्वेअर आहे. तर आता मी एक एक डेटा घेतो. आपण आपल्या विंडोवर येऊया. सांगली पहिलं युजर क्रिएशन आपल्याला समजलंय, त्याच्यात काही क्वेरी आहे? नाही सर. ओके ठीक आहे. मी आता सेकंड युजरची डेटा एंट्री करून दाखवतो आपल्याला. मी सुरुवातीला इथे जाईल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट लँड रेकॉर्ड सांगली, ऑर्गनायझेशन मी घेईल सिटी सर्वे सांगली. त्यानंतर सर्व्हिस गेली तर नो सर्व्हिस मी सांगितल्याप्रमाणे, कॉमन फील्ड सर्व्हिस कॅडर नॉट ऍप्लिकेबल. आता इथून मी कॉपी करायला सुरुवात करेल डेटा शीट मधून. आता बघू शकता यांची जॉईनिंग डेट कधीची आहे, सर्व्हिस जॉईनिंग डेट 2006. तो इथे कॉपी करेल, पेस्ट करेल. ते डायरेक्ट इथे त्यांचा सेव्ह अर्थ आयडी पेस्ट करायचा आहे, कॉपी पेस्ट. इथे पण सेव्ह अर्थ आयडी पेस्ट. त्यानंतर लॉग इन इन्फॉर्मेशन आहे, NIC लॉग इन ऑप्शन निवडलं. इथून कॉपी करेल त्यांचा गव्हर्नमेंट ईमेल आयडी आणि इथे पेस्ट करून घेईल. पुन्हा तो जी ईमेल आयडी इथे सुद्धा पेस्ट करून घेईल, मात्र लॉग इन आयडी ला नंतरचा पार्ट आहे तो डिलीट करून देईल. लॉग इन आयडी मध्ये @चा अगोदरचाच पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर एम्प्लॉई स्टेटस मध्ये मी लिहिल सर्विंग. युजर नेम जो फील्ड आहे तिथे पूर्ण त्या युजरचं नाव मला द्यायचं आहे, कॉपी करून पेस्ट. डेट ऑफ बर्थ ओके, इथे एक सिम्बॉल आलेला होता त्यामुळे त्याने एरर दिला. ठीक आहे. आता डेट ऑफ बर्थ पुढचा कॉलम आहे. मी डेट ऑफ बर्थ बघा 81 जन्म आहे, कॉपी पेस्ट. मोबाईल नंबर त्यांचा कॉपी पेस्ट. ऍप्लिकेशन मध्ये मेल आहेत म्हणून मिस्टर शब्द सॅल्युटेशन लावेल, मेल. इथे जस्ट एक क्लिक करेल आणि शॉर्ट नेमचं इथे सेकंड क्लिक करेल, तो ऑटोमॅटिक शॉर्ट नेम त्यांचं क्रिएट करून देईल. त्यानंतर डेजिग्नेशन, त्यांचं डेजिग्नेशन काय होतं, मेंटेनन्स सर्वेअर. मेंटेनन्स सर्वेअर ह्या फील्ड कॉमन आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट, अदर्स इथे मी घेईल डिफॉल्ट. इथे मात्र आपल्याला द्यायचे आहे ह्या CTSO सांगलीला ते कधी जॉईन झाले ती तारीख इथे द्यायची, 1/3/2024 ला ते जॉईन झालेले आहे. मी इथे पेस्ट करेल, तिघा ठिकाणी ती डेट कॉमन होऊन जाईल. आपण बघू शकता ही सगळी माहिती भरल्यानंतर जस्ट आपल्याला कुठे क्लिक करायचे, क्रिएट युजर या ऑप्शनला क्लिक करायचंय आणि आपण बघू शकता युजर क्रिएटेड सक्सेसफुली. आपलं युजर क्रिएशन स्टेप संपलेली आहे. आपण किती युजर ऍड केले तर 2 युजर सॅम्पल म्हणून आपण ऍड केलेले आहे. ते कशा पद्धतीने ऍड केले ते आपण बघितले. मी अजून एक फास्ट मध्ये एक युजर ऍड करून दाखवून देतो. दुसरा मेंटेनन्स सर्वेअर घेतो. याला हे काम कंप्लीट झालं म्हणून मी याला कलर चेंज करून देतो याचा. आता यांचा मेल आयडी नाही म्हणून यांना रेड मार्क करून ठेवतो. आता हे जे आहे सुनेत्रा पाटील मॅडम यांचं आपण गव्हर्नमेंट ईमेल आयडी क्रिएशनची प्रोसेस बघूया, सॉरी युजर क्रिएशनची प्रोसेस बघूया. ठीक आहे, मला यांची डेटा एंट्री आता करायची आहे. तर सुरुवातीला मी पुन्हा इकडे आपल्या विंडोवर जाईल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट लँड रेकॉर्ड सांगली, CTSO सांगली. इथे नो सर्व्हिस, इथे मी घेऊन घेईल नॉट ऍप्लिकेबल. इथे आता त्यांची गव्हर्नमेंट सर्व्हिसला कधी जॉईन झाले ती डेट मला इथे घ्यावं लागेल. कधी जॉईन झाले ती तारीख 2009 साली ते जॉईन झाले, त्यांची डेटा एंट्री मी इथे करेल. त्यानंतर त्यांचा सेव्ह अर्थ आयडी 2 ठिकाणी तो पेस्ट करायचा आहे इथे डायरेक्ट. एवढंच माहिती इथे भरायची आहे. त्यानंतर ईमेल आयडी रिलेटेड माहिती आहे, हा सिम्बॉल मी निवडेल, रेडिओ बटनला सिलेक्ट करेल NIC चा. त्यानंतर लॉग इन आयडी इथून कॉपी करेल, या ठिकाणी पेस्ट करेल. तो सेम मी ईमेल आयडी म्हणून पेस्ट करेल.
मात्र लॉग इन आयडी ला नंतरचा पासूनचा पुढचा पार्ट डिलीट करून टाकेल. चा अगोदरचाच पार्ट इथे लॉग इन आयडी मध्ये घेणार आहोत, नाहीतर लॉग इन होत नाही. ओके. युजर नेम मध्ये त्या युजरचं कम्प्लीट नेम मी इथे कॉपी पेस्ट करेन. डेट ऑफ बर्थ मध्ये त्यांची जन्मतारीख कॉपी पेस्ट. मोबाईल नंबर इथे लिहिल मी सर्विंग. ऍप्लिकेशन मध्ये मिसेस त्यांचं हे करतो शब्द ऍप्लिकेशन आणि फिमेल, जेंडर त्यांचं फिमेल. इथे नावावर एक वेळा क्लिक करेल, इथे शॉर्ट नेमला सेकंड क्लिक करेल, ऑटोमॅटिक ते त्यांचे पहिले नावाचे 3 अक्षर इथे कॉपी पेस्ट होऊन जातील. त्यांचं डेजिग्नेशन मेंटेनन्स सर्वेअरच आहे म्हणून तेच कॉपी पेस्ट इथे करून घेतो. इथे सर्च करून घेतो मेंटेनन्स सर्वेअर, सिलेक्ट केलं. इथून डायरेक्ट रिक्रुटमेंट, इथून मी घेतो अदर्स, इथून घेतो डिफॉल्ट आणि इथे त्यांचे ह्या कार्यालयात ते कधी रुजू झाले ती तारीख घेतो, 2022 साली ते रुजू झाली आहे, इथे पेस्ट करतो. आता बघा ही संपूर्ण माहिती भरली आहे. मला माहिती की हे मॅडम मेंटेनन्स सर्वेअर आहेत, पण मी एडिट कसं करायचं, एखादी फील्ड जर तुमच्याकडनं चुकून गेली त्याला रिपेअर कसं करायचं हे जर मला दाखवायचं आहे तर मग मी इथे काय करतो, यांना मेंटेनन्स सर्व्हर्सना दाखवता यांना मी दुसरी काहीतरी पोस्ट देतो. मी यांना देतो क्लर्क लिहून देतो तात्पुरता, फॉर एक्झाम्पल पुरता. हा ठीक आहे, क्लर्क करून देतो. माझ्याकडनं असं समजूया की चुकून डेटा एंट्री होते, तर तिला एडिट कसं करणार ते बघूया. क्रिएट युजर केलं गेलं आणि युजर सक्सेसफुली सेव्ह होऊन गेला. आता आपल्याकडनं युजर सक्सेसफुली सेव्ह झाला. आता आपण बघणार आहोत की जो युजर आपण क्रिएट केला आहे त्याच्यामध्ये जर आपण त्याचं डेजिग्नेशन, त्याच्या नावाची स्पेलिंग आपल्याकडनं काही रॉंग झाली असेल तर ती कशी दुरुस्त करायची. इथे जायचं सर्च एम्प्लॉईला, आपण बघू शकता हा टॅब इथे सर्च एम्प्लॉईचा, मी ते क्लिअर करून घेतो, रिफ्रेश करून घेतो एक वेळा. सर्च एम्प्लॉईला येईल इथे. तत्पूर्वी सांगली समजले ना खाडे मॅडम? हो सर. हो सर. तर मी इथे सर्च करेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, इथे सर्च करेल सांगली आणि ऑर्गनायझेशन युनिट सर्च करेल CTSO सांगली आणि सर्च करून घेईल. आपण जेवढे युजर ऍड केले असेल आतापर्यंत त्यांची डेटा त्यांच्या इथे डिटेल दाखवेल. बघा आपण 3 युजर ऍड केले, ते 3 युजरचे डिटेल इथे येऊन गेलं. तर आपण माऊस पॉइंटर घेतल्यावर तिथे पूर्ण नाव दिसेल. आपण बघू शकतात की आता माझ्याकडनं जे सुनेत्रा पाटील मॅडम होते त्यांची डेटा एंट्री करताना मी जाणून बुजून त्यांचं डेजिग्नेशन तुम्हाला एक्झाम्पल पुरता दाखवण्यासाठी चुकवलं होतं. तर आपण बघू शकतात की इथे मी त्यांना एडिट करून दाखवतो. तर कसं एडिट करणार, आपण काय केलं, अगोदर सर्च करून घेतलं. सर्च करून घेतल्यानंतर त्यांच्या नावापुढे बघा एक शेवटी माऊस पॉइंटरवर लक्ष असू द्या, इथे शेवटी एक ऑप्शन आहे ऍक्शन बटन, तिथे एरो दिलाय, यावर मी क्लिक करेल. यावर क्लिक केल्यानंतर त्यांच्या एक नवीन टॅबला डेटा ओपन होऊन जाईल. बघा इथे नवीन टॅब आला, या नवीन टॅबला मी माहिती घेईल. आता मी त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशनच्या इथे जातो माहिती. आता काय चुकलंय, त्यांचं डेजिग्नेशन चुकलंय म्हणून मी डेजिग्नेशनच्या टॅबला जाईल. डेजिग्नेशनच्या टॅबला गेल्यानंतर इथे जस्ट एडिट म्हणेल. एडिट म्हटल्यानंतर इथे येऊन जाईल त्याची माहिती. क्लर्क होतं तर मला काय करायचं, मेंटेनन्स सर्वेअर, बस मी क्लिक करेल मेंटेनन्स सर्व्हर निवडून सबमिट वर क्लिक करेल आणि आपण बघू शकता त्यांची माहिती अपडेट झालेली आहे. ओके. आता मी पुन्हा त्या प्रिव्हियस टॅबला जाईल सर्च युजरचा, रिफ्रेश करून घेतो आणि आता नव्याने सर्च करतो CTSO. तर आपण बघू शकता सुनेत्रा पाटील मॅडम जे त्यांचं पदनाम बदललंय, मेंटेनन्स सर्वेअर होऊन गेलेलं आहे. इथपर्यंत आलंय सगळ्यांच्या लक्षात. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर आपण विचारू शकतात. युजर क्रिएशन प्रोसेस आणि सर्च युजर ही प्रोसेस आपण दाखवलंय. सांगली आपल्याला काय अडचण, बारामती नाही सर. मॅडम इथपर्यंत समजलंय? हो सर. ओके, थँक्यू सो मच मॅम. तर आता आपण पुढच्या स्टेपला जाऊया. पुढची स्टेप काय आपली, तर आपलं युजर क्रिएशन प्रोसेस ही आपली डन झाली, कंप्लीट झाली. ओके. पुढची स्टेप काय, पोस्ट क्रिएशन. पोस्ट क्रिएशन म्हणजे काय, आता आपण तर युजर ऍड केले, त्यांचे पोस्ट त्यांच्या पदनामानुसार आपल्याला पोस्ट क्रिएट करून घ्यायचे. तर ते कसं करायचे आपण एक एक स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया पोस्ट क्रिएशनला. मी सुरुवातीपासून आता दाखवतो डायरेक्टली.
मी काय करेल, माय ऑफिस सुरू करून घेईल. अगोदर काय करायचे, सगळे युजर एका सिरियली ऍड करून घ्यायचे, नंतर सगळे पोस्ट क्रिएट करून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही वर्क करा. तर लॉग इन केल्यानंतर आपण बघू शकता पोस्ट क्रिएशनला जायचं आपल्याला, अदर सर्व्हिसला जाईल पोस्ट क्रिएशन करण्यासाठी. त्यानंतर इथे बघू शकता PIMS हे ऑप्शन आहे. PIMS ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नवीन टॅब ओपन होईल आपल्या समोर. नवीन टॅब ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ज्यांच्या तुम्ही मान्य जिल्हा अधीक्षक भूमिया बिलेक यांचं लॉग इन केलंय, तिथे तुम्हाला हा त्यांच्या नावाची इथे एक एरो दाखवेल. एरोच्या ठिकाणी आपण बघू शकणार इथे ऍडमिन क्रिएटर नाव आहे. तर ऍडमिन वर क्लिक केल्यानंतर पुन्हा पोस्ट ऍडमिन येतं. आता आपल्याला काय करायचे, पोस्ट क्रिएट करायचे, म्हणून कशात जायचे, पोस्ट ऍडमिनला जायचे. पोस्ट ऍडमिन वर क्लिक करायचंय आणि नंतर ओके वर क्लिक करायचंय. काय केलं मी, जे आपले ज्यांचं लॉग इन केलं त्या नावाच्या एरोवर गेलो, तिथून ऍडमिन क्रिएटर वर क्लिक केलं, तिथून पोस्ट ऍडमिन वर क्लिक केलं, ओके वर क्लिक केलं. त्यानंतर इथे जायचे हे पहिल्या ऑप्शनला पोस्ट स्ट्रक्चर. पोस्ट स्ट्रक्चरला जाईल मी. आपण बघू शकतात. आता मला सांगा, पोस्ट क्रिएट करायची तर सगळ्यात पहिले एखाद्या ऑफिसची पोस्ट क्रिएट करायची तर कोणाची क्रिएट करावं लागते, त्या ऑफिसचे जे HOD असतात त्यांची क्रिएट करावं लागते. आता CTSO सांगलीचं आपल्याला पोस्ट क्रिएट करायचे, त्यांचे सिनियर कोण आहे, तर ऑब्वियस DSLR आहे, म्हणजे सेठिया मॅडम त्यांचे सिनियर आहेत. तर मला पोस्ट क्रिएट करताना हॅऱ्याची वाईज जावं लागतं. जर मला पोस्ट क्रिएट करायची आता DYSLR किंवा CTSO ऑफिसरची, तर कोणा थ्रू करावं लागेल, DSLR थ्रू, म्हणजे जिल्हा अधीक्षक जे कार्यालयाचे अधिकारी त्यांच्या थ्रू करावं लागेल पहिली पोस्ट. नंतरचे तुम्ही कसं करायचे ते मी तुम्हाला दाखवेल. आता काय करायचं, आपण पहिली पोस्ट क्रिएट करताना इथे ऑप्शन निवडायचं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. इथे जस्ट निवडायचं डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड सांगली आणि सर्च म्हणायचं आहे. सर्च केल्यानंतर सांगलीचे जेवढे युजर रजिस्टर झाले असतील ते सगळे आपल्याला यामध्ये व्ह्यू होतील. जस्ट अ मिनिट. हे बघू शकता आपण, सांगलीचे जेवढे युजर जॉईन झाले असतील DSLRच्या अंडर ते सगळे आपल्याला इथे दिसतील. तर आपल्याला कोणाचा अंडर बनवायचं आहे, तर मान्य सेठिया मॅडमांचा अंडर आपल्याला ही पोस्ट निर्माण करायची. त्यांचं नाव मी इथे सर्च करून घेईल. आपण बघू शकता इथे त्यांचं नाव, त्यांचं ईमेल ID सगळं दिसतंय. ऍक्शन या बटनावर जायचं आहे, शेवटचा ऑप्शन आहे बघा, बॉक्स दिलाय. ऍक्शन या बटनावर क्लिक करेल. मॅडम आवाज नाही आला होता का माझा? हा सर येत होता, आता जस्ट नाही आला, फक्त 1 मिनिटापूर्वी. मी रिपीट करून देतो, जस्ट मिनिट.
बघा आपण काय करत आहोत, आपल्याला CTSO सांगली यांची पोस्ट क्रिएट करायची, ती कोणाच्या अंडर क्रिएट होईल, DSLRच्या अंडर. तर आपण सर्च केल्यानंतर ही जे ऑप्शन आलं होतं आपल्या समोर, यावर या 3 लाईन वर क्लिक जर केलं तर क्रिएट चाइल्ड पोस्ट यावर क्लिक करायचं आहे. क्रिएट चाइल्ड पोस्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ही विंडो येईल. या विंडो मध्ये आपल्याला कुठलं ऑफिसचं क्रिएट करायचं ते ऑफिस आपण इथे निवडून घ्यायचं. सुरुवातीला कुठलं करायचंय तर CTSO सांगली करायचंय. CTSO सांगली. CTSO सांगलीमध्ये आपण कोणतं पदनाम बनवतोय, कोणत्या पदनामची पोस्ट बनवतोय तर सिटी सर्वे ऑफिसर ही पोस्ट बनवतोय. इथे मी काय निवडेल, सिटी सर्वे ऑफिसर ही पोस्ट निवडेल. त्यानंतर पोस्ट रँक हे डिफॉल्ट घ्यायचं आहे, पोस्ट कॅटेगरी हे सॉफ्ट घ्यायची. याची पण PDF मी डिफॉल्ट वाली जी ती आपल्या सोबत शेअर करेल, आपण फक्त बघून घ्या. मी इथे काय निवडलं, पहिलं पदनाम पहिलं पोस्टिंग क्रिएट करताना लक्षात घ्या कोणाच्या अंडर बनवावं लागेल, तुम्हाला कोणाला सर्च करावं लागेल तर DSLR ना सर्च करावं लागेल. तुमच्या HOD क्रिएट करताना DSLRच्या अंडर कोणाला मी क्रिएट केलं, CTSO ऑफिसरला. तर इथे काय निवडलं, पहिले ऑर्गनायझेशन युनिट CTSO सांगली. इथे काय निवडलं, पोस्ट नेमला सिटी सर्वे ऑफिसर ही पोस्ट घेतली. त्यानंतर मी अदर माहिती ती भरून घेतल्यानंतर जस्ट काय म्हणेल, सेव्ह म्हणेल. सेव्ह वर क्लिक करतो, आपल्या समोर मेसेज येईल. बघा काय लिहिलं, ऑर्गनायझेशन पोस्ट सेव्ह सक्सेसफुली. आता पोस्ट बनली बघा, ही एक पोस्ट बनवून गेली जी ब्लँक आहे. तिथे दिसतंय एम्प्लॉई डेटा, एम्प्लॉई नॉट असाइन हा ऑप्शन दिसतोय आपल्या समोर. ओके, बाकीच्यांचे जर तुम्ही बघणार तर इथे बघा, इथे त्यांचं नाव दिसेल. इथे दिसतंय वर्षा सूर्यवंशी मॅडमांचं नाव दिसतंय पोलूसचं. ओके, तसं इथे काय दिसतंय, ब्लँक आहे. तर इथे आपल्याला काय करावं लागलं, आपली पुढची स्टेप काय आहे आपण बघू शकता आपल्या शीट मध्ये. आपण क्रिएट चाइल्ड पोस्ट केलं, ती प्रोसेस आपली डन झाली. आपली पुढची स्टेप काय होती, असाइन एम्प्लॉई. म्हणजे तुम्ही जी ब्लँक पोस्ट ही क्रिएट केली त्याला काय करावं लागेल, कुठला तरी एम्प्लॉई असाइन करावा लागेल. असाइन एम्प्लॉई कोणता होईल, जो तुम्ही ऑलरेडी ऍड करून ठेवलाय, क्रिएट ज्याच्यात केलं होतं, ज्याला क्रिएट केलं होतं. मी काय म्हणेल, फक्त असाइन एम्प्लॉई या ऑप्शनवर बघा, या 3 लाईन्स वर क्लिक करेल आणि असाइन एम्प्लॉई या ऑप्शनवर क्लिक करेल आणि इथे जस्ट काय सर्च करेल, सिटी सर्वे ऑफिसर एवढं फक्त सर्च करेल. एवढं सर्च केल्यानंतर आपल्या समोर सिटी सर्व्हिस ज्यांची आपण डेटा एंट्री केली ती सिटी सर्वे ऑफिसर म्हणून त्यांचं नाव इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर मी कंटिन्यू वर क्लिक करेन. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही माहिती भरून घ्यायची. आता ही माहिती कशी भरून घ्यायची याकरता सुद्धा एक PDF आपल्याला शेअर करत आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे बघून घ्यायचं. अगदी सोपं आहे, बाकी फील्ड सगळे कॉमन आहे. तर बघा इथे काय करायचं आहे, इथे रेग्युलर ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर हा जो चेक मार्क इज प्रायमरी पोस्ट, म्हणजे जर त्या व्यक्तीला डबल चार्ज असेल तर प्रायमरी चार्जला इथे चेक मार्क करायचंय. जर सेकंडरी चार्ज असेल तर त्याला हे चेक मार्क करायचं नाहीये. ओके, प्रायमरी चार्ज ज्याच्याकडे त्याला हा चेक मार्क करायचा आहे. त्यानंतर जिथे स्टार मार्क आहे ते कंपल्सरी फील्ड आहे. आता इथे काय, मेकिंग ॲब्रिएशन. आता मेकिंग ॲब्रिएशनचा अर्थ काय आहे की तो व्यक्ती, जे एखादी मुंबईचा व्यक्ती, एखादी दुसऱ्या जिल्ह्याच्या व्यक्ती तुम्हाला सर्च करत आहे तर त्याला जे शॉर्ट नेमने तुम्हाला सर्च दिसतं, सर्चिंग करताना तुमच्या नावापुढे जे दिसून येतं कुठला व्यक्ती कुठला आहे, कुठल्या तालुक्यात, ते शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवायचे, त्याला समजवायचे. त्यासाठीची स्टेप लिहिणं असतं. हे आपल्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता CTSO म्हणून CTSO मी लिहितो, सांगलीचे SAN सांगली. पुढे लिहितो मी स्वतः CTSO ऑफिसर म्हणजे म्हणजे CTSO ऑफिसर आहे म्हणून मी शॉर्ट मध्ये CTSO लिहून देतो, किंवा असं लिहू शकलो असतो, असं लिहू शकलो असतं, सिटी सर्वे ऑफिसर. तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आणि ब्रॅकेट मध्ये त्यांचं तुम्ही नावाचे 3 अक्षर जे आहे SYM, नावाचे पहिले 3 अक्षर सुवर्णा यशवंत मसने, SYM असं टाईप करायचं आहे. जर इथे दुसऱ्याचं नाव राहिलं असतं तर इथे तुम्ही सुमित राजेंद्र भावसार राहिलं असतं तर SRB घेतलं असतं. ओके, आता ऑर्डर नंबर प्रत्येकाने कॉमन टाकून द्या 111. प्रत्येकाची ऑर्डर ID तुम्हाला ऑर्डर हे मिळणार नाही म्हणून 111 ठेवा. पिकअप डेट तुम्ही ही डेट आजचीच ठेवा, ज्या दिवशी तुम्ही डेटा एंट्री करता, ज्या दिवशी तुम्ही पोस्ट क्रिएट करताय तीच डेट ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आणि असाइन डॉक्युमेंट. आता इथे काय करायचं आहे की तर ह्या व्यक्तीची ऑर्डर अपलोड करायची. आता प्रत्येकाची ऑर्डर आपल्याकडे नसणार आहे म्हणून आपण काय करायचं, एक ब्लँक फाईल वर्डची फाईलला बनवून घ्यायचं. वर्डची फाईलला एक काहीतरी असाइन नाव देऊन द्यायचं आणि त्याला सेव्ह ॲज PDF करून घ्यायचं.
सेव्ह ॲज पीडीएफ केल्यानंतर तिला फक्त इथे अपलोड करायचं. आपण बघू शकता मी एक पीडीएफ फाईल अपलोड करतोय डेस्कटॉपवर. मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवली ती असाइन नावाची, तिला मी अपलोड करतो आणि जस्ट कशावर क्लिक करेल मी, असाइन वर क्लिक करेल. तर एम्प्लॉय असाइन सक्सेसफुली ऑप्शन आलं. ओके, इथपर्यंत समजलं. तर आता बघा मी ज्या इथे जेव्हा ब्लँक पोस्ट होती एम्प्लॉय नॉट असाइन होता तो असाइन होऊन गेला आणि ते प्लस वर क्लिक केल्यानंतर त्या युजरची कंप्लीट माहिती आपल्याला इथे दिसून येत आहे. इथपर्यंत समजलंय मॅडम आपल्याला सगळ्यांना? चांगली? येस सर. मी आता यासाठी एक पीडीएफ पण आपल्याला दाखवून देतो की कशी स्टेप्स ने द्यायचंय. मी आपल्या समोर शेअर करतो, जस्ट 1 मिनिट. हो सर. बघा पोस्ट क्रिएशन प्रोसेसला आपण या स्टेपवर गेलो होतो. त्याच्यामध्ये मी एरो यासाठी दाखवलंय की जिथे रेड मार्क करून एरो दाखवले त्या डिफॉल्ट फील्ड आहे, तिथे काही चेंज करायचं नाही. तिथे जसाचा तसा डेटा ठेवायचा आहे. कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी सगळे ऑप्शन देऊन ठेवलेले आहे. कशा पद्धतीने असाइन करायचे ते सगळं डिटेल आपल्याला इथे दिलेलं आहे. ओके, माहिती कशी भरायची. मी आता पुन्हा दुसरं एम्प्लॉई असाइन करून दाखवतो. आता बघा मी पुन्हा नव्याने जातो. आपल्याला एम्प्लॉई असाइन करायचा आहे. आता आपले ऑफिसचे मेन एचओडी यांची डेटा एंट्री होऊन गेली, यांची पोस्ट असाइन पण होऊन गेली. मग आता डीएसएलआर ना सर्च करण्याची गरज नाही. आता डायरेक्टली डीवायएसएलआर किंवा जे सीटीएसओ असेल त्यांना सर्च करायचं. ते कसं जायचं, तर मी पुन्हा नव्याने जातो आपल्या URL ला, माय ऑफिस. अदर सर्व्हिसेस मध्ये PIMS, यामध्ये पोस्ट क्रिएशनला पोस्ट स्ट्रक्चरला जातो. इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट लँड रेकॉर्ड सांगली. तेव्हा आपण इथपर्यंतच सर्च केलं होतं कारण की आपल्याकडे आपल्या त्या ऑफिसचं तालुका लेवलच्या ऑफिसचे एचओडी क्रिएट नव्हता म्हणून. आता आपले एचओडी क्रिएट आहे म्हणून आता मी काय करेल, डायरेक्टली ते सीटीएसओ सांगली सर्च करेल. सीटीएसओ सांगली. ओके, आणि सर्च म्हणे आलं एक नाव आपल्या समोर. एकच नाव आलं कारण की आपण एकच डेटा एंट्री केली आतापर्यंत, एकच पोस्ट असाइन केलेली आहे. आणि मी पुन्हा या बटनाने ऍक्शनला जाईल. ऍक्शनला गेलो. आता बघू शकता की आता कोण दिसतंय मला, सीटीएसओ दिसतंय. ऑब्वियस सगळे जे एम्प्लॉई असणार आहे ते सीटीएसओच्या अंडर असणार आहे म्हणून आता मला हेऱ्याची वाईज जायचंय. आता मी या एरोवर क्लिक करेल तर इथे कुठलं ऑप्शन, इथे कोणताच युजर ऍड नाही यांच्या अंडर, नो चाइल्ड पोस्ट म्हणतो तो. मग मी काय करेल आता चाइल्ड पोस्ट क्रिएट करेल. कशी करेल तर या 3 लाईन्स वर जाईल आणि क्रिएट चाइल्ड म्हणेल. तत्पूर्वी मला बघून घ्यावं लागेल EMD मध्ये की कोणती पोस्ट मला क्रिएट करायची आहे. आता मी ऍड कोणाला केलंय, एक यांना ऍड केलंय सुवर्णा मॅडमांना, एक किरण सरांना केलंय. आता किरण सरांची पोस्ट काय तर मेंटेनन्स सर्वेअर आहे, तर मी ती पोस्ट क्रिएट करेल अगोदर. या 3 लाईन्स वर जाईल, क्रिएट चाइल्ड पोस्ट, मेंटेनन्स सर्वेअर. इथे डिफॉल्ट निवडेल, इथे निवडेल मी सॉफ्ट. मी पीडीएफ मध्ये आपल्याला ते दाखवलं आहे आणि जस्ट सेव्ह वर क्लिक करेल. आपल्या समोर एक ब्लँक पोस्ट क्रिएट होऊन जाईल, बघू शकता आपण. आता इथे काय करेल मी, एम्प्लॉई असाइन करेल. कोणता एम्प्लॉई असाइन करायची मला, इथे जाईल 3 लाईन्स वर आणि असाइन एम्प्लॉई म्हणेल. असाइन एम्प्लॉई क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथे काय सर्च करेल मी, फक्त मेंटेनन्स सर्वेअरला सर्च करेल. जेवढे मेंटेनन्स सर्वेअर्स मी डेटा एंट्री केले असते ते सगळे दिसतील. सर्च म्हणेल तर माझ्याकडे मी 2 मेंटेनन्स सर्वेअर ऍड केलेले होते. ओके, दोघांपैकी मला ज्याला असाइन करायचे असेल ते असाइन करू शकतो. मी सुरुवातीला किरण सरांना करतो म्हणून मी यावर क्लिक करेल, कंटिन्यू म्हणेल. इथे त्यांचं नाव, त्यांचं सेव्ह आयडी, कंप्लीट डिटेल इथे येऊन जातं. आता मी काय करेल, नेचर ऑफ पोस्ट रेग्युलर हा चेक मार्क करेल. इथे मेकिंग ॲब्रिएशन देईल त्यांच्या सीटीएसओ सांगली, त्यांचं पदनामनुसार इथे लिहिल मी MS आणि इथे जस्ट त्यांच्या नावाचे पहिले 3 अक्षर किरण लक्ष्मण चव्हाण आणि ऑर्डर नंबर मध्ये मी देऊन टाकेल 111. डेट आजचीच देतो. ठीक आहे, आणि चूज फाईल मध्ये मी माझ्याकडे मी सॅम्पल एक फाईल बनवून ठेवली आहे, ती असाइन नावाची, ती असाइन करतो फक्त आणि जस्ट असाइन वर क्लिक करतो. आपली प्रोसेस युजर क्रिएशन, त्यानंतर पोस्ट क्रिएशन आणि एम्प्लॉई असाइन ही कंप्लीट झालेली.
एम्प्लॉई असाइन सक्सेसफुली. एक युजर ऍड करायला फक्त 1 ते 1.5 मिनिटं लागेल. पोस्ट क्रिएट करायला त्याच्यापेक्षा कमी वेळ लागेल. ओके, इथपर्यंतच आहे. यात कोणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकतात, संपर्क करू शकतात. सगळ्यांनी आपल्या जिल्ह्याचे जे नोडल अधिकारी किंवा मास्टर ट्रेनर आहे त्यांच्याशी संपर्कात राहायचंय, किंवा मला संपर्क करायचा किंवा ग्रुपवर इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे. आपण EMD क्रिएट केली का नाही, आपल्याकडचे युजर क्रिएट झाले का नाही, पोस्ट क्रिएट झाले का नाही, हे सगळे डिटेल आपण शेअर करायची आहे. इथपर्यंत आपलं काम जे होतं आपल्या शीट प्रमाणे हे पण डन झालं आहे. ओके, आता एकच वर्क राहिलं आहे, रोल असाइन. ते अगदी छोटं वर्क आहे, ते मी दाखवून देतो कसं करायचंय. तत्पूर्वी सांगली आपल्याला समजलं आहे? काही क्वेश्चन असेल तर कृपया आपण विचारू शकता. हॅलो सांगली. येस सर. समजले मॅडम आपल्याला? हो सर. काही इश्यू नाही ना? काही क्वेश्चन असेल तर विचारून घ्या आपण. नाही सर, नाही क्वेश्चन. ठीक आहे. आपला आता पुढचा पार्ट जो आपला आहे तो रोल देणं. हे अगदी 1 मिनिटाचं काम आहे. ते कशा पद्धतीने मी आपल्याला दाखवतो. रोल देण्याचं काम आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा मी सुरुवातीपासून दाखवतो. मी महाई ऑफिसचा आपला URL ओपन करेल रोल द्यायच्या प्रोसेसमध्ये. जस्ट इथे मी रोल देताना ई फाईलला जाईल. ई फाईलला गेल्यानंतर इथे शेवटचं ऑप्शन आहे ऍडमिन. त्यामध्ये पोस्ट रोल मॅपिंग ऑप्शन आहे. ऍडमिन मध्ये कोणतं ऑप्शन आहे? पोस्ट रोल मॅपिंग. पोस्ट रोल मॅपिंगला गेल्यानंतर इथे ऑप्शन निवडायचंय. काय निवडणार इथे? CTSO सांगली. आपण आता ऍड केलं म्हणून CTSO सांगली. इथे त्याचे युजर दाखवेल. आता हे का दाखवत नाही? इथे युजर का दाखवत नाही? तुम्ही युजर क्रिएट केल्यानंतर, पोस्ट क्रिएट केल्यानंतर इथे जवळपास 15 ते 20 मिनिटांनंतर किंवा 10 मिनिटांनंतर ते रिफ्रेश होत असतं. जर आपली पहिली पोस्टला 10 मिनिटं झाली असतील तर ते इथे रिफ्रेश होईल. मी चेक करतो एक वेळ रिफ्रेश करून स्क्रीन, किंवा तो थोडा वेळ घेत असतो. अजून रिफ्रेश झालेलं नाही. फॉर एक्झाम्पल आता मी दुसरं ऑप्शन दाखवून देतो. आता मागे आम्ही पलूसचं केलं होतं, तर मी त्या पलूस निवडतो. जस्ट पलूस निवडेल, सर्च म्हणेल. सर्च केल्यानंतर आपण बघू शकता इथे सगळे युजरची लिस्ट आपल्या समोर येऊन जाईल. त्यापैकी समजा आता मला माहिती की तिथे पलूसला सुपरिटेंडंट जे आहे सूर्यवंशी मॅडम, मला त्यांनाच सगळे रोल द्यायचे, तर मी त्यांना इथे निवडून घेईल. इथे सिलेक्ट करेल आणि सर्च म्हणेल. सर्च म्हटल्यानंतर इथे येऊन जाईल. या चेकबॉक्सला सिलेक्ट करेन. आता इथे रोल आहे. आता इथे मी त्यांना सगळे रोल देऊन टाकेल, सगळे अधिकार देऊन टाकेल. इथे फाईल ऍड वगैरे क्लोजचे. तुम्ही काय करायचं आहे, ज्यांना ज्या लोकांना, ज्या अधिकारींना किंवा तुमच्या OS ला किंवा तुमच्या सुपरिटेंडंटना, शिरस्तेदारांना, हेड क्लर्क असिस्टंटला, ज्यांना हेडक्वार्टर असिस्टंट यांना ड्राफ्टवर म्हणजे आदेशवर, पत्रावर जर सहीचे अधिकार असतील तर हे दोन जे मेनू आहे, ड्राफ्ट सायनर आणि ड्राफ्ट अप्रूव्हल, हे त्यांना ठेवायचे आहे. अदर लोकांना हे काढून टाकायचे आहे. आता बघा मी यांना हे अधिकारी म्हणून मी यांना सगळे रोल देऊन टाकतो आणि जस्ट काय करतो, ऍड म्हणतो आणि इथे फक्त ओके लिहितो. त्यांना हे रोल असाइन होऊन गेले. ते कुठे दिसतात? तर ह्या आयच्या सिम्बॉल आहे ना, यावर जर मी क्लिक करेल तर इथे त्यांचे रोल लिस्ट दिसेल. आता मी दुसरे युजर निवडतो. इथलं एखादी पॉल्यूसचं जे एखादी क्लर्क वगैरे निवडतो. सर्च करतो. मी पॉल्यूसचं एखादी क्लर्क जे असतील त्यांना निवडतो. फॉर एक्झाम्पल म्हणून मी आता तात्पुरता MS घेतो. हे पण अनिल सूर्यवंशी सर यांना सिलेक्ट करतो आणि सर्च वर क्लिक करतो. आपण एका वेळेस मल्टिपल पर्सनला पण रोल देऊ शकतात. मला अजून दुसऱ्या एका व्यक्तीला द्यायचंय. हे आहे DYSLR पॉल्यूस सर्व्हेअर, यांना पण सिलेक्ट करतो आणि सर्च म्हणतो. तर बघा हे 2 लोक मला दाखवेल. मी या दोघांना सिलेक्ट करून घेईल आणि यांना एकाच वेळेस सेम रोल द्यायचे असेल तर मी हे बघा सुरुवातीला सगळं निवडून घेईल. नंतर मी यांचे 2 अधिकार काढून घेईल. कुठला? पत्रावर सही करायचा, जो की अधिकार कोणाला आहे? शिरस्तेदारांना आणि अधीक्षकांना, ओके, उपाधीक्षकांना. तो मी यांच्या काढून घेईल आणि इथे फक्त ऍड म्हणेल. म्हणजे हे जे आदेश तयार होईल ई ऑफिस मध्ये त्याच्यावर हे सही करून नाही शकणार. आदेशवर, बाकी ठिकाणी करू शकतील, टिप्पणी वगैरेवर करू शकतील. ओके, तर रोल या पद्धतीने दिला जातो.
तर रोल असाइनमेंट पण आपलं संपलं आहे. याच्या पुढचे जे 2 पार्ट आहे, फाईल हेड मॅपिंग आणि फाईल कोड मॅपिंग, हे टफ पार्ट आहे. हे मी करणार आहे स्वतः. हे तुम्हाला करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मला प्रॉपर ईएमडी मध्ये जी मी दाखवलं होतं आपल्याला, ईएमडी पुन्हा आपल्याला दाखवतो. फाईल हेड कुठून घ्यायची आपल्याला, तर मी हातकणंगण्याची ईएमडी आपल्या समोर ओपन करतो पुन्हा एक वेळा. आणि ही जी ईएमडी मध्ये जे दिलेलं आहे आपल्याला, या पद्धतीने सगळे एक एक डेटा एंट्री आपल्याला करावं लागते. ते आमच्या पद्धतीने आम्ही करून घेऊ आणि फाईल कोड पण जे ऍड करायचे ते पण करून घेऊ. तुम्ही फक्त तुम्हाला जेवढं दिलंय, तुम्हाला काय काय काम करायचंय, तर सगळ्यात अगोदर काम करायचं आहे गव्हर्नमेंट ईमेल ची प्रोसेस जर झाली असेल त्यानंतर ईएमडी क्रिएट करायचं आहे. जरी गव्हर्नमेंट ईमेल आयडी तुमचे बनवून आले नसतील तरी ईएमडी बनवायला लागून जा. ज्या दिवशी गव्हर्नमेंट ईमेल आयडी तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा फक्त एक कॉलम भरायचा बाकी राहील. त्यानंतर पुढचं काम काय करायचं आहे, क्रिएट युजर करायचे आणि पोस्ट क्रिएट करायचे आणि रोल द्यायचे. 3च स्टेप तुम्हाला करायचे आहे. जे अगदी सोप्या स्टेप्स आहे तेच तुम्हाला दिले आहे. बाकी टफ पार्ट आम्ही आमच्याकडे ठेवलेला आहे. ओके, आलंय सगळ्यांच्या लक्षात? काही प्रॉब्लेम असेल, काही त्रुटी असेल तर आपण विचारू शकतात. मी प्रेझेंटेशन स्टॉप करतो आता. त्यापूर्वी मॅडम आपला काही क्वेश्चन आहे का? सांगली नाही सर. समजलं मॅडम सगळं आपण करणार आता? ओके. हो सर. मी स्पेशलिस्ट थँक्स करतो ऋतुजा खाडे मॅडम, त्यानंतर सेठिया मॅडम जे DSLR आहे सांगलीच्या, ज्यांनी आम्हाला आज युजर आयडी पासवर्ड शेअर केला, त्यामुळे आम्ही आमची ट्रेनिंग कंप्लीट करू शकलो. जस्ट 1 मिनिट. माझी विनंती राहील ऋतुजा मॅडमांना की आपण रिव्ह्यू घ्यायचा आहे आणि तो ग्रुपवर अपडेट करायचा आहे. ओके मॅडम? येस सर. थँक्यू टू ऑल.